मागच्या 15 दिवस आधी आपल्या जळगाव जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात केळीचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्या संदर्भात जळगावचे आपले शेतकरी असतील किंवा आत्ताच नंदुरबारला मी पाहणी करायला गेली होती. तिथल्या शेतकऱ्यांशी पण मी बोलली. तर केळी पीक विम्याला घेऊन बऱ्याचशा 2-3 गोष्टी ह्यावेळेस होत्या. तर कालच मी आपले सेंट्रलचे सगळे ॲग्रीकल्चरचे ऑफिसर त्याचबरोबर विमा कंपनी AICचे ऑफिसर त्यांना बोलवलं होतं आणि काल ह्या विषयावर बैठक सुद्धा घेतलेली आहे, की जे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मला 2-3 विषय सांगितले होते, की एक तर ओव्हर इन्शुरन्स झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एरिया कमी झालेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नावं डिलीट करण्यात आलेले आहेत. तर ह्या संदर्भातले पण काल इन्स्ट्रक्शन त्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीने विमा कंपनीने काम सुद्धा सुरू केलेलं आहे. इवन मागच्या आठवड्यात पण मी सगळ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी बोलून कलेक्टर असतील, कमिशनर असतील, कृषी मंत्र्यांशी पण बोलून ह्या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या आणि त्या पद्धतीने काम सुद्धा सुरू झालेलं आहे. पण एक नवीन विषय समोर आला होता, की जळगावमध्ये आणि इवन नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण 2 टप्प्यामध्ये केळीची लागवड होत असते. एक रबीमध्ये पण काही शेतकरी करतात आणि खरीपमध्ये पण करतात. आणि आपला जो विमा निघतो तो केळीचा फक्त एकच वेळा निघतो. तर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तसं मी इथल्या दिल्लीच्या ऑफिसरांना पण सांगितलं, की 2 विमा आपण जर वर्षातले केळीसाठी काढू शकलो, की जेणेकरून ज्या भागामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये केळी लावली जाते, जसं की जामनेरमध्ये लावली जाते, बोदवड तालुका आहे, काही चोपडा भागातला आहे, इव्हन नंदुरबार जिल्ह्यातले पण काही तालुके आहे, की जे जानेवारीमध्ये केळीची लागवड करतात आणि जो विमा ऑक्टोबरमध्ये काढला जातो, त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. तर जे लोकं जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान केळी लावतात, तर अशा लोकांसाठी पण त्यावेळेसच्या वेदर कंडिशन समजून त्यांच्यासाठी एक विमा वेगळा करता येईल का केळीसाठी? तर या संदर्भातली पण चर्चा केलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. तर मी सुद्धा स्वतः पाठपुरावा करून राज्य सरकारकडनं लवकरात लवकर जर पुढच्या वर्षासाठी जर शक्य झालं, तर आपण ह्या विमासाठी प्रयत्न करू, की रबी आणि त्याच्यानंतर आपण खरीप हे 2 सीझनचे विमा आपल्याला केळीचे काढता येतील, की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना फायदा याच्यासाठी मिळू शकतो. मैं आप सभी को एक अच्छे स्कूल के बारे में कुछ कहना चाहता हूँ। जी हाँ, मैं MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल की ही बात कर रहा हूँ। यह एक ऐसा स्कूल है जहाँ बच्चों को केवल किताबी ज्ञान ही नहीं दिया जाता, तो बच्चों का सर्वांगीण विकास किस तरह से हो, इस पर भी बारीकी से नज़र दी जाती है। आज की तारीख में MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल पढ़ाई, अनुशासन एवं संस्कार देने वाला एक अग्रक्रम का स्कूल माना जाता है और यह इस स्कूल की खासियत भी मानी जाती है। इस स्कूल में हर छात्र पर व्यक्तिगत ध्यान दिया जाता है। MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल में प्ले ग्रुप से लेकर 10वीं कक्षा तक छात्र पढ़ते हैं। हर साल शानदार रिजल्ट, जिसमें टॉपर बच्चों की लंबी सूची, यही यहाँ की परंपरा बन गई है। तो आज ही संपर्क करें MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, खड़का रोड, भुसावल और MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, अयान कॉलोनी, भुसावल। लक्ष्य कोचिंग क्लासेस, बेटर एजुकेशन इक्वल्स अ बेटर नेशन। लक्ष्य कोचिंग क्लासेस पहली से 12वीं सभी माध्यम के कोचिंग क्लासेस, स्टेट एवं CBSE बोर्ड, सभी विषय के लिए स्पेशल हाईली क्वालिफाइड टीचर, सर्वश्रेष्ठ शिक्षा परिणाम, 100% रिजल्ट, विद्यार्थियों के लिए शिक्षा संपादन करने हेतु अच्छा वातावरण, संपूर्ण शिक्षा सामग्री के साथ आपके बच्चों का भविष्य बनाए और भी उज्जवल। हर हफ्ते टेस्ट सीरीज, क्रैश कोर्स, डाउट सेशन, एक्स्ट्रा क्लासेस, हर विद्यार्थी पर स्पेशल लक्ष्य दिया जाता है। लक्ष्य कोचिंग क्लासेस प्लॉट नंबर 76B, हनुमान मंदिर के सामने, सरस्वती नगर, भुसावल। मोबाइल नंबर 9765056434, 83907 76272।